गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधूंनी भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? खूप लोकांचा दिवस आज पहिल्याच कॅन्डल मध्ये आपला जो वरचा टॉपचा रेसिस्टन्स किंवा आपली लेवल होती ती तोडून मार्केटनी बरोबर रिटेस्ट करत मार्केटनी प्राइजेशन चांगली बनवली. म्हणजेच जी अपेक्षा मला ग्रीन कॅन्डलची होती ती झाली. ओके, प्रॉफिट बुकिंग झालं आणि त्यानंतर मार्केट डायरेक्टली आपल्या झोन मध्ये परत आलं. आता बघा, हे मार्केट का खाली पडलं ह्याचा जर तुम्हाला विचार करायचा असेल ना, तर नीट ऐका, समजून घ्यायचा प्रयत्न करा. मार्केटचे इमोशन्स बॅरिश आहेत, पण मार्केट काय करते माहितीये काय? वरती येण्यासाठी तडफडते, प्रयत्न करते, अठास आहे की पडून द्यायचं नाही. पण ओव्हरऑल बघाल ना तुम्ही, ओव्हरऑल बॅरिशच आहे. जर मी 15 मिनिटाच्या चार्ट वरती जर बघितलं तर मार्केट वरनं खाली आलेलं. ओके, मार्केट वरनं खाली येते. ओके, लो आणि अप. आता ह्या झोन मध्ये मार्केट अडकलेलं आहे. बघा, कधीपासून लगभग मार्केट 2 जून पासून पडलंय, आज 10 जून झाली. ओके, त्यामुळे रेंज मोड आहे. आणि तुम्हाला सांगितलं की मार्केट जेव्हा पण कधी पण फुटेल एका साईडला, तेव्हा खूप मोठा एक रॅलीची अपेक्षा होईल. ओके, आज पण तसं झालं ना, एक्सपायरी म्हणजे उद्या एक्सपायरी आहे, त्यामुळे एक मोठा मुवमेंट अपेक्षित आहे. आणि तो बहुतांश मला असं वाटतंय की खालच्या साईडला एक ट्रॅप होऊ शकतो, ठीक आहे, कारण का ती स्ट्रॉंग लेवल 23,000ची आहे. ठीक आहे, त्या अगोदर येऊया समजण्याची गोष्ट की नक्की मार्केट कसा ट्रॅप करू शकेल किंवा आपली स्ट्रॅटेजी, आपला सेटअप आपण कुठल्या पद्धतीमध्ये गॅप डाऊन, गॅप अप या फ्लॅट ओपनिंग मध्ये करू शकतो. बघा, मार्केटमध्ये जर लेवल्स तुम्हाला बघायचे आहेत ना, तर आज मार्केटने ना 400 ची लेवल तुम्हाला दिलेली आहे, जी ही वाली. ओके, तर आता माझ्यासाठी 400 आणि बघा हा बॉटम आहे जो आजचा पण लो होता 180. ठीक आहे, त्याच्यानंतर परत खालचा एक लो आहे जो आहे लगभग 23,080. जर अजून डेली वरती येत असेल ना मी, तर तुम्हाला डेली वरती जरा क्लिअर पिक्चर दिसेल. बघा, इथे ग्रीन कॅन्डलची अपेक्षा होती, मार्केटने बरोबर त्याच लेवलवरनं रिएक्शन घेतली आणि मार्केट खाली आलं. म्हणजे मार्केट अजूनही त्याच झोन मध्ये राहण्याचा प्रयत्न करते आणि नेक्स्ट झोन आपला हाय. आणि त्यानंतर जर मार्केटला सुटायचं असेल तर मार्केट डायरेक्टली ह्या झोन पर्यंत येऊ शकतं, 22,800 पर्यंत येऊ शकतं. आणि का नाही येऊ शकत? कारण का येऊ शकत नाही? कारण आहे लोअर लो पॅटर्न बनतंय, त्यामुळे मार्केटला एक डिप देऊन वरती जाणं आता भाग झालेला आहे. बघा, मार्केट खूप वेळ थांबलेलं आहे. मार्केटला जर जायचं असतं तर मार्केट केव्हाच गेलं असतं. ओके, इथे मला एक डब्ल्यू पॅटर्न डबल बॉटमचा पण विषय दिसतोय, त्यामुळे रेंज आता ही फार इम्पॉर्टंट झालेली आहे. ही जी रेंज आहे ना, ही फार इम्पॉर्टंट झाली आहे. उद्या सेन्सेक्स आहे, परवा शुक्रवार वीकली क्लोजिंग आहे, त्यामुळे एक्झॅक्टली आपल्याला पुरा क्लिअर पिक्चर येईल. बहुतांश तुम्ही आता राजेश एक्सपोर्टरचा, LICचा, इराणचा, आता युएसए मधल्या तात्यांनी आम्हाला खूप काही गोष्टी सांगितल्या आहेत, भडकवायची कोशिश केलेली आहे किंवा परत पुन्हा अटॅक होणार आहे. म्हणजे ग्लोबली मार्केट असं काही खास नाहीये. तुम्ही शुक्रवार शनिवार रविवार जर बघाल तर ग्लोबल मार्केटची काय हालत झालेली आहे. ओके, त्यानंतर मार्केट परत त्याच लेवल येऊन थांबलेलं आहे. मार्केटच्या लेवल्स फार इम्पॉर्टंट आहेत, खूप महत्वाच्या आहेत. जिथपर्यंत त्या तुटत नाहीत ना, तिथपर्यंत आपल्याला काही करणं पॉसिबलच नाहीये. तुम्ही कितीही पैसा लावाल ना, तेवढा तुमचा वेस्टेज आहे. ऐकून घ्या, मी आज काही वैयक्तिक कामामुळे बिझी होतो, म्हणून मी आज माझ्या ग्रुपवरती बघा कालचे मेसेज आहेत, येस्टरडेचे मेसेज आहेत, येस्टरडेचे मेसेज आहेत. आज मी स्वतः काही ट्रेडिंग केली नाहीये. त्याचं कारण काय? जरा पर्सनल कामात बिझी होतो. उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी बहुतेक मी ऍक्टिव्ह असेल, त्यामुळे मी आज काही केलं नाहीये. हा जो मुवमेंट भेटला असता तर भेटला असता, हा मुवमेंट भेटला असता. सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या कशावरती आहेत? जेव्हा मी ऍक्टिव्ह असेल तेव्हा. ओके, आता बघा नीट, RSI काय बोलतोय? RSI बोलतोय ओव्हरसोल्ड झोन मध्ये, म्हणजे इकडनं एक बाउन्स येण्याची शक्यता आहे. ओके, जर तुम्ही बघाल ना, तुम्हाला
दाखवून देतो मी. माझा चार्ट मी बदललाय. पहिला बघा असा चार्ट होता आपला, जो डाऊनफॉल डाऊन ट्रेंड होता, पण आता जो बनलाय ना तो असा बनलाय. हे बघा 1, 2 आणि 3 ही लेवल झालेली आहे, आणि त्याचबरोबर खाली पण पॅरलर झोन बनलेला आहे. ओके, खाली पण पॅरलर झोन बनलेला आहे, म्हणजे मार्केट आता या झोन मध्ये सर्वाइव्ह करण्याचा प्रयत्न करतोय, आणि प्लस आपल्या रेसिस्टन्स लेवल्स, सपोर्ट लेवल लागलेले आहेत. ओके, आता काय करायचं आपल्याला माहिती काय, सिंपल गोष्ट आहे. उद्या एक्सपायरी आहे. ओके, 400 ची लेवल मार्केटने टच केली, आणि परत मार्केट 200 ची लेवल, म्हणजे 200 पॉईंटची मार्केटने रॅली दिलेली आहे, आज ते किंवा दिलेली आहे. ओके, उद्या जर मार्केटनी लगभग 265 या 260, ओके 260च पकडूया, च्या वरती इथे एक ग्रीन कॅन्डल देऊन रिट्रेस केलं, ओके रिट्रेस केलं, तर मी वरच्या बाजूला काही करायचा प्रयत्न करेन, पण मी ह्याच लेवल पर्यंत करेन, कारण इकडनं परत रिजेक्शन येण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण का मार्केट रेंज बाउंड आहे. ओके, त्यानंतर जर मार्केटनी 160 खूप छोट्या लेवलचं एक्सपायरी आहे, 160 चे लेवल तोडत रिट्रेस केलं आणि ते रेड कॅन्डल बनवली, तर माझा टार्गेट डायरेक्टली खालचा असेल, कारण का मग खाली तुम्हाला रोखण्यासाठी कोणच नाहीये, कारण का एकदा दोनदा खूप वेळा टेस्ट झाले, त्यामुळे आता टेस्टिंग नाही, आता डायरेक्ट गाडी 4थ्या गिअरमध्ये 5व्या गिअरमध्ये. इथे टेस्टिंगची पण तुम्हाला बहुतांश गरज पडणार नाही, कारण का ऑलरेडी टेस्ट झालेले आहेत. बघा, बोलण्याचा विषय समजून घ्या. जेव्हा पण मी बोलतो की मार्केट वरती जायचं असेल तेव्हा रिट्रेस करून जावं, मार्केट खाली येताना रिट्रेस करून खाली येऊया, पण उद्या एक्सपायरी असल्यामुळे, मुवमेंट्स असल्यामुळे, जरा प्रेशर असल्यामुळे मार्केटमध्ये रिटेस्टिंग हा विषय खालच्या साईडला बहुतांश नसेल. हा, वरच्या साईडला मला रिटेस्ट लागेल. मार्केट जर फ्लॅट ओपनिंग झालं तो उत्तम आहे, कारण का आपल्याला एकदा तरी रिजेक्शन लेवल्स कळतील. सिंपल गोष्ट आहे. स्टॉक मार्केट एवढा मोठी गोष्ट नाहीये, समजण्याचा प्रयत्न करा. मार्केट जेव्हा पण एक मुवमेंट देतं ना, ते ट्रॅपिंग करत असतं, आणि त्यानंतर एक फॉल देतं. ओके, बघा मार्केट एक मुवमेंट दिलं आणि फॉल केलं, आपल्या डोक्यामध्ये काय होतं की यस बाईंग चाललंय, इकडं आपल्याला अजून बाईंग भेटतील, आपलं टार्गेट भेटतील, आपण होल्ड करू, आणि नंतर मार्केट तुमचं सगळं प्रॉफिट घेऊन जातं. आजचा विषय तोच झाला. इतर येता येता सगळे ते प्रॉफिट बुकिंग झाले, आणि नंतर मार्केट ते निघून गेले एफआय वाले, आणि मार्केट खाली आलं. उद्या बहुतांश असाच गेम होऊ शकतो, त्यामुळे मार्केटला समजण्याचा प्रयत्न करा. उगाच घाई गडबड करू नका. मी व्हिडिओ खूप छोटा बनवतोय. सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी आहे, रेंज खूप छोटी झालेली आहे. मार्केट जी पण रेंज तोडेल त्या रेंज पकडून मार्केटला चालण्याचा प्रयत्न करा. रिट्रेसला रेड लेवल, वरच्या साईडला रिट्रेस पाहिजे, खालच्या साईडला रिट्रेस नको आहे. रिसिस्ट करणं, रिट्रेस करणं, पुलबॅक करणं नको आहे, कारण का मार्केट पटकन त्या दिशेमध्ये जाऊ शकतं. बहुतांश उद्या मार्केट जरासं गॅप डाऊन उघडण्याच्या शक्यता जास्त आहे, कारण का ग्लोबली आणि काही न्यूज अशा आहेत नेगेटिव्ह आहेत, त्यामुळे ज्यांनी बीटीएसटी केलेली असेल त्यांना रामकृष्ण हरी, कारण बीटीचा विषय करायचाच नाही, ना बाईंग साठी ना सेलिंग साठी. जर उद्या मार्केट गॅप डाऊन उघडलं आणि जर इकडनं रिजेक्शन घेतलं, तर मार्केट डायरेक्टली एक चांगला मोठा मुवमेंट वरच्या साईडला देईल. मी उद्या खूप खूप विचार करून काम करणार आहे, कारण का उद्याचा दिवस माझा पुरा कॅपिटल वाईपआउट होण्याचे चान्सेस आहेत, माझं म्हणजे तुमचाही. त्यामुळे एक्सपायरी आहे, कमी लॉट्स मध्ये, जास्त लॉट्स मध्ये, कमी पैशामध्ये जास्त लॉट्स भेटतील, असं काही करू नका जे रूल्स सेटअपच्या विरुद्ध आहे, स्टॉक मार्केटच्या रूलच्या विरुद्ध आहे. सेटअप्स आणि रूल्स आणि डिसिप्लिन हाच एक मुद्दा आहे जो स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला स्टेबल बनवू शकतो. रेंज खूप छोटे आहेत, त्यामुळे मार्केटचा तुटण्याचा भाग म्हणजे बघा, तुम्हीच बघा, 2 तारखेपासून आज 10 तारीख झाले, मार्केट आज दुसरा हप्ता आहे, तुम्ही बघाल गेल्या गुरुवारपासून आज बुधवार आहे, 2 हप्ता आणि 2 दिवस राहिलेत, त्यामुळे मार्केटला तुटायला किंवा फुटायला, मी तुटायचं बोलत नाहीये, म्हणजे खालीच पडली करून मार्केट, मी बहुतांश चुकीचा असू शकतो, हे बरोबर असू शकतो. उद्या मला इथे ना एक रेड कॅन्डलची अपेक्षा आहे, ज्या पद्धतीमध्ये सेलिंग आली ना, त्यामुळे एक रेड कॅन्डलची अपेक्षा आहे,
पण ती रेड कॅन्डल इकडनं परत बाउन्स होऊ शकते किंवा इकडनं एक 23,000चा फक्त लेवल्स बघा. 23,000 नंतर तुम्हाला स्वतःलाच कळेल, समजेल की मार्केट नक्की काय करणार आहे. बघा, सगळ्याच गोष्टी जर मी सांगत गेलो तर तुम्ही शिकाल काय? मला तुम्हाला सक्षम बनवायचंय, तुम्हाला माझ्यावरती आधारित डिपेंडेंट नाही बनवायचंय. ज्या गोष्टी मी सांगतोय त्या मी जरा छोट्या प्रमाणात सांगतोय. सेशन्स मध्ये, क्लासमध्ये मी ज्या जास्ती प्रमाणात सांगतो, एकदम डीपली 10 वेळा समजवतो त्या, कारण तिकडे मला शिकवणं जरुरी आहे. ते कनेक्टेड आहेत. युट्यूबच्या मध्ये तर 10-15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी जास्त डिटेल सांगू शकत नाही, कारण का एक धागा निघाला ना तर दुसरा धागा, तिसरा धागा आणि पुरे धागे काढायला लागतात. ते इथे पॉसिबल नाहीये कमी वेळामध्ये. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की विषय जो तुमच्या हातात तुम्ही घेतलाय तो एवढाही मोठा नाही ना अवघड आहे. अवघड केव्हा होईल? जेव्हा तुम्ही स्वतः ओव्हरऑल ट्रेडिंग करत राहाल, वारंवार ट्रेडिंग करत राहाल, मार्केटच्या दिशा न समजता, मार्केटचा पॅटर्न न समजता, मार्केटचे इंडिकेटर्स, चार्ट, ओवाय, पीसीआर रेशो हे न बघता जर ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही ट्रेडर कधी बनवू शकणार नाहीत. पीसीआर रेशो पण बघा, ओवाय रेशो बघा. उद्या बहुतांश मोठे ट्रॅप होण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे. एफआय वाल्यानी पण खूप सेलिंग केलेली आहे. डीआय वाले बाईंग करतायत. काय चाललंय कोणालाच कळत नाहीये. त्यामुळे अशा कन्फ्युजन मध्ये मार्केटपासून लांब राहणं हाच एक पर्याय आहे. लांब म्हणजे काय? ट्रेडिंग नाही करायची, हा वॉच करायचं, ट्रेडिंग नाही करायची. जसं मी पण आज बिझी असल्यामुळे ट्रेडिंग नाही केली. उद्या पण बहुतेक मी वॉचच करेन. बघा, असा विषय नाहीये की मला रोजच कमवायचे. मार्केट रोज पैसा देणार, नीट आहे का? मार्केट रोज पैसा देणार नाहीये. हा 5-10 पॉईंट तुम्हाला पाहिजेत, मार्केट नक्कीच देईल. पण त्यासाठी पण तुम्हाला शिक्षण घेणं जरुरी आहे, प्रशिक्षण घेणं जरुरी आहे. माझं टॅगलाईन काय? पहिले थांबायला शिका, गोष्टी समजा, त्यानंतर काहीतरी करा, तर तुम्हाला नक्कीच यश येईल. यश सगळ्यांना भेटत नाही. त्यासाठी त्यांना त्याग, बलिदान आणि हा एक्सपिरियन्स हा विषय लागतो. तेव्हा जाऊन कुठे तुम्ही ट्रेडर बनता. ठीक आहे. उद्या जो तुमचा ग्रीन मध्ये जावं ही अपेक्षा हा व्हिडिओ थांबवत आहे. व्हिडिओ मध्ये जास्त काही सांगण्यासारखं नाही, कारण लेवल्स त्याच आहेत. मार्केट कुठे काही जात नाहीये म्हणून लेवल्स पण त्याच राहिलेले आहेत. तर 400च्या वरती, 260च्या वरती, 160च्या खाली लेवल्स 23,000 लगभग 50, आणि त्यानंतर जर मार्केट यायचं असेल तर मार्केट 22,000 लगभग 920 पर्यंत येऊ शकतं. 400च्या वरती मार्केट गेलं तर आपली वरती लेवल आहे जी लगभग 500ची आहे, 23,500ची आहे. होप सो की उद्या मार्केट काहीतरी चांगलं गोष्ट घडावी. तुमचा उद्याचा दिवस येणारा ग्रीन मध्ये क्लोजिंग होईल ही अपेक्षा करता हा व्हिडिओ थांबवत आहे. व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला जर समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, हसत राहा, बी पॉझिटिव्ह. आज दिवस खराब तर उद्या चांगला असेल, कारण का हर एक दिवस सारखा नसतो. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. आजसाठी एवढंच. गुड नाईट, टेक केअर, जय हिंद, जय महाराष्ट्र.